ते मंडल आयोगाचे जनक स्वतः खासदार BP मंडल यांचा आज स्मृती दिन आहे. मला वाटलं होतं ताईंनी आज नेमकं 13 तारीख कशामुळे ठेवली असावं, मात्र ताईंच्या आंदोलनाला संदर्भ निश्चितपणानं असतो आणि आज त्यांनी तो 13 एप्रिलचा संदर्भ घेऊन या ठिकाणी हे आंदोलन घेतलेलं असावं. म्हणून मी सर्वप्रथम BP मंडल यांना आपल्या सर्वांच्या वतीनं नम्रतापूर्वक अभिवादन करतो आणि सर्वांच्याच वतीनं ताई तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. ओबीसीची जनगणना झाली पाहिजे ही भावना सर्वांचीच आहे, मात्र याच्यासाठी कुणीतरी पुढे येऊन प्रत्यक्षात कृती कार्यक्रम घेणं, हाती घेणं हे जे गरजेचं असतं ते तुम्ही या ठिकाणी पुढाकार घेऊन दाखवून दिलेलं आहे. आणि ताईंच्या बाबतीमध्ये आपण सर्वच मंडळी जाणूनच जगताप साहेब, अगदी आपण सारे जेव्हा लहान लहान असायचो, विद्यार्थी दशेत असायचो, तेव्हापासून अगदी मंडल आयोग या देशामध्ये लागू झाला पाहिजे या मागणीपासून ते मंडल आयोगाची 100% अंमलबजावणी सुद्धा झाली पाहिजे याच्यासाठी आज तागायत सातत्यानं लढणाऱ्या नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही अनेकदा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मेळावे घेतले असतील, अधिवेशनं घेतले असतील, आंदोलनं छेडले असतील आणि केवळ बीडमध्येच नाही तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये आणि राज्याची राजधानी मुंबईमध्ये सुद्धा आदरणीय सुशीलाताईंच्या नेतृत्वाखाली ओबीसीच्या प्रश्नासाठी सातत्यानं लढा त्या ठिकाणी त्या लढलेल्या आहेत आणि त्या नेतृत्वामध्ये अनेकांनी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे याची आपल्या सर्वांना माहिती आहे. दर 10 वर्षांनी होत असलेली जनगणना यावेळी कोविडच्या कारणामुळं लांबली. म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीपासून दर 10 वर्षांनी होत असलेली ही जनगणना मधल्या काळामध्ये जगामध्ये महामारी आली आणि त्याच्यामुळे लांबली. आता या 2026 मध्ये जी जनगणना होती आहे, सुरू झालेली आहे, खरं तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारनं तमाम देशभरातल्या ओबीसींना आश्वस्त केलं होतं, आश्वासन दिलं होतं की आम्ही आता होणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसीची जनगणना त्या ठिकाणी निश्चितपणाने करू. पण पुन्हा एकदा आपल्याला लक्षात आलेली गोष्ट असेल की सरकारनं या गोष्टीकडं सविस्तरपणे त्या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे आणि ओबीसीची जनगणना करण्याचं टाळाटाळ या ठिकाणी त्यांनी सुरू केलेली आहे. आता ही जनगणना सुरू झालेली आहे. जनगणनेचे जे 2 टप्पे आहेत त्यातला एक टप्पा आहे तो हाऊसिंग सेन्सस, म्हणजे घर सूचीची जी काही गणना करायची, माहिती घ्यायची आहे, याच्यामध्ये मग त्या ठिकाणी त्या घराचा नंबर पासून ते घर कशा स्वरूपाचं आहे, त्या घरात किती कोण व्यक्ती राहतात, त्यांचे जीवनमान किंवा त्यांची त्यांचं उदरनिर्वाह करण्याचे काय स्रोत आहेत याची माहिती घेण्याचा हा टप्पा. आणि 2027 फेब्रुवारी मध्ये जो टप्पा आहे तो टप्पा आहे पॉप्युलेशन इन्युरेशन, म्हणजे लोकसंख्येची जनगणना होणारा. वास्तविक पाहता त्या टप्प्यामध्ये ही लोकसंख्या त्या ठिकाणी जनगणना करताना ओबीसीची जनगणनेचा सुद्धा कॉलम असणं त्यामध्ये आवश्यक होतं. मात्र नेहमीप्रमाणे एससी आणि एसटीचे कॉलम आहेत, पण घोषणा केल्याप्रमाणे किंवा दिलेल्या शब्दानुसार ओबीसीचा कॉलम मात्र या टप्प्यामध्ये कुठेही आढळून येत नाही. आणि म्हणून आम्हाला पुन्हा एकदा सर्वांना खऱ्या अर्थानं एकजूट येऊन ओबीसीच्या हितासाठी ओबीसीची जनगणना होणं हे अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत ओबीसीची संख्या निश्चितपणाने कळणार नाही तोपर्यंत ओबीसीचे प्रश्न सुटणार नाही. कारण प्रश्न सोडविण्यासाठी अगोदर संख्या महत्वाची आहे आणि संख्या महत्वाची असल्यामुळे त्याची जनगणना होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे.
आणि जनगणना झालीच पाहिजे याच्यासाठी आज आपण ताईंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे धरणे सत्याग्रह करतोय. पण जगताप साहेब, भविष्यामध्ये या आंदोलनाला, या लढ्याला एवढं तीव्र स्वरूप द्यावं लागेल, खऱ्या अर्थानं सरकारला धरणी माय जागा देऊनही अशा पद्धतीचं आंदोलन हाती घ्यावे लागेल. तेव्हा कुठं या सरकारला, ही सरकार कुठलंही असो, केवळ याच सरकारला दोष म्हणून नाही. ओबीसीची जनगणना झाली पाहिजे ही काही कालची मागणी नाही. ही मागणी अनेक वर्षांपासून ओबीसीचे जे नेते आहेत, धुरीण आहेत, हे सातत्यानं करत आले. मात्र ओबीसी बरोबरचा जो दुजाभाव आहे, ओबीसीवर करण्यात येणारा जो अन्याय आहे, त्याची शृंखला थांबत नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी अधिकच लांबवणार नाही. मात्र काही तुम्ही पुढाकार घेतलाय, तुम्ही लढताय सातत्यानं. माझं फक्त आपल्या इथल्या जे काही चळवळीतले सारे कार्यकर्ते तुम लढो हम कपडे समजते अशी भूमिका घेऊन भागणार. ताईंच्या सोबत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून, ताई आम्ही पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवून तुम्ही मुंबईच्या त्या ठिकाणी आझाद मैदान असेल किंवा दिल्लीचं जंतर मंतर हे असेल, त्या ठिकाणी या प्रश्नासाठी लढा करा. आम्ही आमच्या ताकदीनिशी तुमच्या सोबत या प्रश्नासाठी सातत्यानं राहू आणि निश्चितपणानं या सरकारला ओबीसी जनगणना करायला भाग पाडू. तोपर्यंत हे आंदोलन आम्ही पेटत ठेवू अशी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी. राजभाऊ, यानंतर या आंदोलनाच्या संयोजक व्हिडिओ काढा मॅडमच्या मोबाईल मध्ये. अशी खुर्ची बसायचं पुन्हा उठाव नाही लागलो. तोपर्यंत काय तिला हाकला रे, तिला पैसे देऊ नका बाबा, ती स्वतः ती मग तशीच आहे. तिला हाकला. तुमच्याकडे काय द्यायची तिचा वेळ आहे सगळं. 2026च्या जनगणनेत ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे. थोडं कमीत कमी पलीकडे तरी ते बसले तर आपले ओबीसी या ठिकाणी आज ओबीसी बीजेएनटी प्रवर्ग संघर्ष समितीच्या वतीनं ओबीसीची होत असलेली 2026-27 ची जनगणना ओबीसीची झाली पाहिजे या मागणीसाठी आपण या आंदोलनाला या ठिकाणी बसलेलो आहोत. आपलं हे जरी लाक्षणिक आंदोलन असलं तरी आपल्याला या प्रश्नासाठी मोठा संघर्ष या 4-6 महिन्यात करावा लागेल. आणि सामाजिक जनगणना जेव्हा घेतली जाणार आहे तेव्हा आपला कॉलम त्याच्यात असणं फार आवश्यक आहे. आणि सरकारने जर मनात आणलं तर सरकार काही पण करू शकतं, असं काही नाहीये की करता येत नाही. बंधूंनो, तुम्हाला आठवत असेल आपण या लढ्यासाठी आजच नाही 2013ला 5 लाख सह्याचं निवेदन भारताच्या पंतप्रधानाला आपण गावोगावी सभा घेऊन टेबल टाकून सह्या घेऊन ते निवेदन आपण त्यांना दिलेले. पंतप्रधानांच्या टेबलवर आपण ते एक निवेदन आपण पोस्टाने पाठवलं, दुसरं निवेदन आपण तिथं जाऊन त्यांच्या सचिवाच्या हातामध्ये दिलेले. अनेक लढे या प्रश्नासाठी अनेकांनी केलेले आहेत. या राज्यामध्ये ओबीसीला मोजलं पाहिजे या मागणीसाठी अनेक नेत्यांनी, जसा सुभाषने उल्लेख केला, तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते, 2010 साली दिल्लीमध्ये ट्रिपल डाटा जेव्हा प्रॉब्लेम आला आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं नो डाटा नो रिझर्वेशन. तुम्ही जर डाटा दिला नाही ओबीसी किती आहेत तर तुमचं काम होणार नाही.
तेव्हा 3 दिवस संसद बंद पाडली आणि ते 3 दिवस ज्यांनी संसद बंद पाडली त्यात शरद यादव, लालू प्रसाद यादवांचे खासदार, मुलायम सिंग यादवांचे खासदार, गोपीनाथ मुंडे स्वतः, समीर भुजबळ स्वतः या लढ्याचं त्यांनी नेतृत्व केलं. आणि तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते, या ठिकाणी 5,000 कोटी, 1 नाही 2 नाही 3 नाही, हा ट्रिपल डाटा गोळा करण्यासाठी भारत सरकारनं आणि मनमोहन सिंगानं 5,000 कोटीची तरतूद केली आणि तो डाटा गोळा केला. 2013ला तो डाटा गोळा झाला, तो प्रत्यक्ष सरकारच्या हातात पडला आणि अचानक 14ला सत्ता बदल झाली. केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं तो डाटा आपला झाकून ठेवला, तो डाटा दिला नाही. म्हणून आपल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आजपर्यंत होऊ शकलेल्या नाहीत, हे लक्षात ठेवा. संख्येला किती महत्व आहे हे मी मुद्दाम तुम्हाला सांगते. संख्या किती महत्वाची आहे हे मी मुद्दाम तुम्हाला सांगते बंधूंनो. आणि म्हणून अनेक योजना आहेत केंद्र सरकारच्या. त्या योजना जर खऱ्या अर्थानं लाभार्थ्यापर्यंत पोहोचत्या करायच्या असतील तर माणसाची डोकी मोजली पाहिजेत. पण ती डोकी मोजत असताना हजारो वर्ष ज्यांना छळलंय या व्यवस्थेनं, हजारो वर्ष ज्यांना त्रास दिलाय या व्यवस्थेनं, त्या एससीला, त्या एसटीला, त्या ओबीसी प्रवर्गातल्या लोकांना मोजलं पाहिजे. ही माफक मागणी आम्ही अनेक वर्षापासून करतोय. मंडल आयोगाचे जनक बिंदेश्वरी प्रसाद मंडल बिहारचे मुख्यमंत्री होते आणि भारताचे खासदार. आणि ज्या काळात मंडल आयोगाची निर्मिती झाली त्या मंडल आयोगाच्या निर्मितीतला एक महत्वाचा दुवा, आयोगाचे अध्यक्ष आपल्या बीड जिल्ह्यात पण ते येऊन गेलेले होते. अशा 405 जिल्ह्यात मंडल फिरले, साधी गोष्ट समजू नका. 405 जिल्ह्यात फिरून ओबीसीचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. माने सर, 6,743 जाती त्यांना दिसल्या देशात आणि त्याच्यात 3,743 जाती मंडल आयोगानं पुन्हा भारताला सांगितलं, सगळ्या देशाला, की 3,743 जाती. आणि आता तर त्या 4,500 पर्यंत गेलेल्या आहेत देशामध्ये. चुकून राहिल्या होत्या. हजारो वर्षाचा परंपरावादी हा देश आहे आणि त्याच्यामुळे तो राहिल्या होत्या जाती काही मोजायच्या. त्यावेळी महाराष्ट्रात 272 जाती होत्या. मूळ मंडल आयोग काढा, मूळ मंडल आयोगात फक्त 272 जाती होत्या. आता 350 पेक्षा जास्त जातींचा समावेश, म्हणजे 272 अधिक वरचे अधिक 50-60 जाती त्याच्यात एक्स्ट्रा या समाविष्ट झालेल्या आहेत. नव्यानं कुणबी ही जात आपण बघितली आपल्या या मंडल आयोगामध्ये समाविष्ट झालेली आहे. म्हणून माझं स्टेटमेंट तुम्ही वाचलं का नाही मला माहित नाही. काल एका पेपरला, मी सगळ्या पेपरला ती बातमी दिलेली आहे आणि मी असं आव्हान केलं की नव्यानं मंडल आयोगामध्ये आलेले कुणबी मराठा कुणबी या जातीच्या लोकांनी सुद्धा आजच्या आंदोलनात आलं पाहिजे. कारण ओबीसीला मोजा जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा ते फक्त जुन्या ओबीसीला मोजणार नाहीत, तर तुमच्यासह तुमची मोजणी होणार आहे. पण त्यांना फक्त आणि फक्त सवलती पाहिजे, त्यांना लढा मान्य नाहीये. आता त्यांचं भागलेलं आहे, त्यांचं काम संपलेलं आहे, पण तरी सुद्धा आपल्याला हा लढा लढावा लागेल. आणि म्हणून आपली मागणी आहे की जे 33 कलम तुम्ही टाकलेले आहेत त्या 33 कलमाची माहिती तुम्हाला मिळेल. तुमचे BLO येणार आहेत, ती तुमच्यावरही असेल, कुणावर तुमची पण नियुक्ती झाली असेल, ते तुम्हाला करायचंय काम. सरकारनं दिलेली जबाबदारी आहे ती आपल्याला पार पाडायची आहे. म्हणून 33 कलमात नेमकं खैराची खुट्टी मारली
आणि आपलं जे काही मंडल आयोगाचं जे काम होतं, मागणी होती आपली की ओबीसीला सुद्धा मोजा, कारण 52% हा आकडा 1931चा आहे. मी कित्येकदा तुम्हाला हे सांगितलेलं आहे, एकदा नाही, मी आतापर्यंत 100 वेळा बोलले. 1931ला इंग्रजांनी जनगणना केली होती, तेव्हा आम्ही 52% होतो. आता तेव्हा देशाची लोकसंख्या 40 कोटीच्या आत होती, 33 कोटी लोकसंख्या होती. जेव्हा 31ला आपल्याला मोजलं तेव्हा 33 कोटी लोकसंख्या होती. आता 141 कोटी पर्यंत ही लोकसंख्या गेलेली असणार आहे. आणि 141 कोटीत आम्हाला मोजा असं आम्ही म्हणतो, आम्ही काही चुकीचं मागत नाही तुम्हाला. आणि म्हणून भारत सरकारच्या पंतप्रधानाला आमची विनंती आहे, तुम्ही ओबीसी आहात, तुम्ही जर खरे ओबीसी असाल तर या ओबीसींना तुम्ही मोजा. या मोजल्याचा फायदा सांगते तुम्हाला, वेगळं बजेट मिळतं. तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते, त्याच्यानंतर एसटीला वेगळं बजेट येतं, पण ओबीसीला बजेटच नाही. जनरल बजेट मध्ये आपल्या हिश्श्याला 2 रुपये सुद्धा येत नाही. 2 रुपये प्रत्येक ओबीसीच्या वाट्याला. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आपल्याला हा संघर्ष करावा लागतो, लढा करावा लागतो. कदाचित तुम्हाला असं वाटेल की इथं बोलल्याने इथं लढल्याने काय होणार आहे का, पण असं समजण्याचं कारण नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी ओबीसी जनगणनेसाठी संघर्ष चालू आहे. आपले नागपूरचे दैवाडे सर अनेक वर्षापासून, 10-20 वर्षापासून ते या कामासाठी लढा देत आहेत. भुजबळ लढतायत, महादेव जानकर लढतायत, अशी शेकडो नावं तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल. फक्त सत्तेचे बसले ते का लढत नाही, नाहीतर बाकीचे खरं म्हणलं तर सगळ्यांनी मिळून संघटित कल्याण म्हटलं सगळे आपल्या पक्षाचे जोडे बाजूला ठेवून या लढ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. अशा प्रकारची आग्रहाची मागणी माझी असणार आहे. नंतरचं पाऊल आपण काय ठरवायचं ते ठरवू. खरं तर ही जनगणना ओबीसी सहित झाली नाही तर आम्ही या जनगणनेवर बहिष्कार टाकू, अशा प्रकारचा प्रयत्न होणं गरजेचं आहे. कारण काय मोजून आमचे काय पुढच्या टेबल मोजता काय तुम्ही? तुमच्यापाशी किती गाड्या येतात आणि तुमच्या जवळ किती मोठमोठ्या मोटरसायकल येतात आणि तुमची आर्थिक स्थिती काय आहे? अरे काही नाही, जशाला तशी परिस्थिती आहे. आमच्यातले 10 माणसं जरूर सुधारले असतील माझ्यासारखे, पण याचा अर्थ असा नाही की सगळा ओबीसी सुधारलेला आहे. आजही हा ओबीसी गाव गाड्यामध्ये गावागावात भटकतोय आणि प्रस्थापित लोक मारतेत त्यांना. कितीतरी लोकांच्या केसेस घ्यायला तयार नाहीयेत पोलीस यंत्रणा. धनगर समाज महाराष्ट्रातला 2 नंबरचा समाज आहे संख्येनं, आणि त्या समाजाला सातत्यानं मारहाण केली जाते. मेंढ्या चरण्याच्या प्रश्नापासून अनेक वेळा आपण वाचतो पेपरला, आता त्या फेसबुकावर बघतो. आणि म्हणून भावांनो, आपल्याला ही लढाई इथंच अर्ध्यावर सोडून चालणार नाही. तर कल्याण म्हणला तसं सगळ्यांनी मिळून जर एकत्र येऊन मोठा दणका जर दिला, बोलू आम्ही मोठमोठ्या सगळ्या नेत्यांना, सगळ्यांना विनंती करू. कारण आपला लढा आपल्यालाच लढावा लागेल, दुसरं कोणी ह्याच्यासाठी लढणार नाही. बाळातनीच्या कळा वाजोटीला कळत नसतात, ज्याचं दुःख आहे त्यालाच कळत असतं. आमचं आम्हालाच दुःख कळतंय. आणि म्हणून या लढ्यामध्ये आपण सर्वजण जे येतो ते फक्त आणि फक्त आपल्याला काहीतरी पदरात पाडून घ्यायचं असतं, म्हणून आपण संघर्ष करतो. या लढ्यामध्ये, आजच्या आंदोलनामध्ये आपल्या जिल्ह्यातील सगळे मान्यवर, इथून सुरू करते आपले जगताप पर्यटन संघटनेचे, ते अनेक वर्षापासून काम करतात, कार्यकर्ते आहेत, चांगले लढाऊ आहेत. ते आलेले आहेत, बापू आलेले आहेत, आपले समता परिषदेचे सुभाष राऊत गेले 4 तास झालं ते इथं बसून आहेत ठाण मांडून. त्यांना काय वेळ काय नाही, त्यांना काय असं काय घरी जाऊन झोपू शकले असते. राज्यमंत्र्याचा दर्जा आहे त्यांना,
पण तरी सुद्धा ते या आपल्या आंदोलनात येऊन बसले. का बसले? त्यांना कोणतरी काही या प्रश्नाची म्हणून असते. मीनाक्षी देवकर ते बघत असाल, सारखे ते व्हिडिओ टाकत असते. अन्याय झाल्यानंतर धनगर समाजाच्या लोकांवर होऊ का कुणाच्या लोकांवर अन्याय होऊ, ती करत असते हा लढा. आपले लक्ष्मणजी गुंजाळ सर ओबीसी चळवळीत गेली 40 वर्ष ते सातत्याने लढ्यात आहेत. माने सर आहेत, डॉक्टर तांदळे, कल्याण आखाडे यांनी आता ते राज्याचे अध्यक्ष आहेत ओबीसी संघटनेचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. आणि त्यांची ती सावता परिषद, त्या सावता परिषदेच्या वतीनं त्यांनी महाराष्ट्रात एक मजबूत संघटन उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुंभार संघटनेचे अर्जुनजी दळे उपस्थित आहेत. RSPचे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकरांचे जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब मतकर सर आहेत. आपले राऊत आहेत युवा नेते. असे अनेक जण आणि तुम्ही सगळे या ओबीसी संघर्ष समितीच्या या लढ्यामध्ये आपण सहभागी झालात, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देते. आणि आता आम्ही निवेदन देऊन येतो कलेक्टर साहेबाला 5-6 जण जाऊन. तोपर्यंत तुम्ही इथून जायचं नाही, तर आम्ही